करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. सर्वांना सप्रेम जय हरी. जय हरी. आम्ही स्वयंभू या विचार चिंतन मंथन चॅनलमध्ये आपलं परत एक वेळेस स्वागत. आपला आजचा विषय संत तुकाराम महाराजांचा देव तो एक विठ्ठल. मित्रो, संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर चर्चा करत असताना असं जाणवते की संत तुकाराम महाराज हे 3 अवस्थेतून गेलेले दिसत आहेत. पहिली अवस्था म्हणजे संत तुकाराम महाराजांनी देवाचे अस्तित्व मानले, देवाचे अस्तित्व जाणले. आणि तिसरी अवस्था आहे देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. असे अनेक अभंगावरून आपल्याला जाणवते. मित्रो, हा विषय जेवढा सोपा आहे तेवढाच तो कठीण सुद्धा आहे. कारण हा श्रद्धेचा आणि भावनिक तत्वावर आधारित असलेला हा विषय आहे. आपल्याला माहित आहे देव, ईश्वर, अल्लाह, गॉड, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना हजारो वर्षापासून म्हणजे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत जरी अनेक संशोधने झाले असली तरी ते भारतीय समाजाच्या मनात कायम आहे. देवाचे एवढे प्रबळ अस्तित्व आहे की स्वतःला जरी नास्तिक म्हणून घेण्याचा मोह झाला असला तरी तो कुठे ना कुठेतरी तो नतमस्तक होतोच. जिथं नतमस्तक होतो त्याला देव म्हटल्याशिवाय तो राहत नाही. जरी स्वतःला तो नास्तिक म्हणून घेत असेल, एका बाजूला तो नास्तिक म्हणून घेतो आणि दुसऱ्या बाजूला अमुक अमुक माझा देव आहे असंही म्हणतो. म्हणजे प्रतिमा जरी नाकारली असली तरी देवाचं अस्तित्व त्यांनी नाकारलं नाही. एवढं प्रबळ अस्तित्व देवाचं आपल्या भारतीय समाजाच्या मनात कायम रूढ आहे. मित्रो, आपण देव, ईश्वर, अल्लाह, आत्मा, परमात्मा, गॉड, परमेश्वर या संकल्पना का मानतो, यांना का मानतो? थोडक्यात ईश्वरचा अर्थ ईश म्हणजे सत्य, परमेश्वर म्हणजे तुम्हाला जे सत्य जाणवते किंवा या पलीकडे जे सत्य आहे ते सत्य म्हणजे परमेश्वर. तसा आत्मा परमात्माचा आहे. आत्मा म्हणजे तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्ही स्वतः. आणि परमात्मा म्हणजे तुमच्या स्वतःच्या ज्ञानाच्या पलीकडे जे ज्ञान आहे किंवा आपल्याला त्या पलीकडे जे जाणवते ते ज्ञान म्हणजे परात्मा. हा एक श्रद्धेचा विषय आहे मित्रो. असो, मानव रानटी अवस्थेत असल्यापासून ते आजपर्यंतचा मानवाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. प्राचीन काळी मानव स्वतःच्या जगण्यासाठी त्याला स्वतःला संघर्ष करावा लागायचा. संघर्ष का करावा लागायचा तर त्याला नवीन काहीतरी शिकण्यासाठी, पोटासाठी काहीतरी नवीन काहीतरी शोधण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागायचा. तर मानवाचं जीवनच संघर्षमय आहे. निसर्गाने मानवाला तेवढी शक्ती दिलेली आहे. मानव म्हटला की तिथे संघर्ष आलाच, मानव म्हटला की तिथे संकटे आलीच. आणि ज्या मानव संघर्ष करतो त्या मानवाला संकटे येतच असतात. म्हणजे संघर्ष आला म्हणजे संकटे आले, संकटे आली म्हणजे भय आला, भय आहे तिथं भाव आहे, भाव आहे तिथंच देव आहे. समजून घ्या मित्रो. थोडक्यात देवाला का मानतो तर स्वतःला सुरक्षित अनुभवण्यासाठी किंवा आत्मबल वाढविण्यासाठी आपण
देव ईश्वर, अल्लाह, गॉड, परमेश्वर वगैरे मानतो. आपण मूळ मुद्द्यावर येऊ मित्रो. संत तुकाराम महाराजांचे जे अभंग होते, 4,500 अभंगांची रचना त्यांनी केलेली आहे. 4,500 अभंगांची रचना करत असताना त्याने अनेक पैलूतून त्या अभंगाकडे पाहिलेले आहे. त्यांनी केवळ एका दिशेनेच ते गेले नाहीत किंवा एका नजरेनेच त्यांनी समाजाकडे पाहिलं नाही, तर त्यांची जी चौकस नजर होती, चौकस बुद्धी होती, ती अतिशय तल्लख होती मित्र. म्हणून जगाच्या ज्ञानाच्या आणि ज्ञानवंतांच्या यादीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आदराने घेतलं जातं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये असं जाणवते की संत तुकाराम महाराजांनी ज्या मानवी दर्शनाने तयार झालेले जे देव होते किंवा देवाच्या ज्या प्रतिमा होत्या, त्या संत तुकाराम महाराजांनी नाकारल्या आहेत मित्र. आपण पावला पावलावर पाहतो. दजाडाला शेंदूर लावला की दजाडाचं देवात रूपांतर होते. असा समज आहे की शेंदूर लावला म्हणजे दजाडामध्ये देव अवतरतो किंवा त्या दजाडात प्राण येतो, असा एक समज खेड्यामध्ये किंवा आजूबाजूला सर्वत्र आहे. माझ्या पाहण्यामध्ये आलं म्हणून तो विषय मानतोय मित्र. पण संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, चंद्री येंद्री देवी देवते कोण पूजिती भूते केते. म्हणजे चंद्री येंद्री देवी देवते, शेंदूर लावलेल्या देवी देवतांना ते भूते केते म्हणतात. कोण त्यांना पूजणार. तरी मित्र, आपण शेंदूर लावलेल्या एखाद्या दगडासमोर गेलो आणि अनुदानाने जर नतमस्तक झालोच नाही आणि त्याच काळामध्ये किंवा त्याच वेळेस जर अनुचित एखादी घटना घडली, तर साहजिक आहे आपल्या डोक्यामध्ये ते विचार आल्याशिवाय राहत नाही. एवढी प्रचंड श्रद्धा, प्रचंड भावना, एवढी प्रचंड भीती आपल्या मनामध्ये आहे मित्र. संत तुकाराम महाराजांनी ईश्वर प्राप्तीचा जो मार्ग अवलंबला होता किंवा मानवी दर्शनाने तयार झालेल्या ज्या प्रतिमा होत्या, त्या प्रतिमा ज्या नाकारल्या होत्या, हा जो मोठा संघर्ष होता मित्र. संघर्ष आला म्हणजे आपण पाहिलं होतं संकट येतात. संत तुकाराम महाराजांनी सर्वात प्रथम हिंमत केली होती. देवांना हा देवच नाही असं म्हणण्याचं धाडस संत तुकाराम महाराजांनी त्यावेळेस केलं होतं मित्र. एवढं धाडस केलेलं असताना सुद्धा त्या काळी आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे. देव प्राप्त करून देण्याचे काही विधी निषेध आहेत, मंत्रतंत्र आहेत, जप तप आहे, उपास वगैरे आहेत. संत तुकाराम महाराजांनी हे सर्व नाकारलं आहे. सत्याच्या कसोट्यात लावलेल्या आहेत. विचार करण्याची एक शक्ती संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाजाला दिलेली आहे. सत्य काय आहे, आपण सत्याच्या बाजूला गेलं पाहिजे, सत्याचा विचार केला पाहिजे. एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये प्राण कसा ओतता येईल ते सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ते संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाजाला पटवून दिलं मित्र. या ज्या थोटान गोष्टी होत्या, विधी निषेधाद्वारेच देव प्राप्त होतो, हे विशिष्ट वर्णाने, विशिष्ट वर्गाने त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला देव प्राप्त करून देतोय. आमच्याजवळ मंत्र आहेत, आमच्याजवळ तंत्र आहेत, जप करा, तप करा, यज्ञ करा, होम करा, हवन करा वगैरे वगैरे, आम्ही तुम्हाला देव प्राप्त करून देतो. अशी शाश्वती त्या विशिष्ट वर्गाने दिलेली असताना संत तुकाराम महाराजांनी एकमेव असा लढा दिला होता की त्या विशिष्ट वर्गाला नतमस्तक व्हावं लागलं होतं मित्र. हा लढा देत असताना संत तुकाराम महाराजांना अनेक प्रकारे विरोध सुद्धा झाला, प्रसंगी मारहाण सुद्धा झाली, घातपाताचा प्रयत्न सुद्धा झाला. तर त्या संकटानं संत तुकाराम महाराजांनी भीत घातली नाही मित्र. संत तुकाराम महाराजांना एकमेव आधार
होता फक्त तो पंढरीचा देव, तो विठ्ठल. मग संत तुकाराम महाराजांनी त्या देवाचा आधार का घेतला? तर आधार घेण्यामागचं कारण असं होतं की त्या देवाजवळ जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही, गरीब श्रीमंतीचा भेद नाही, कोणत्याही प्रकारे विधी निषेधाची आवश्यकता त्या देवाला नाही. उपास, जप, तप, यंत्र, यज्ञ, हवन याची कोणतीही आवश्यकता नाही आणि तो देव भक्तांना हुबाहुबी भेटतो मित्र. म्हणून संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला मानलं होतं मित्र. मग विठ्ठलाचं मानण्याचं कारण हे होतं की जो देव, त्या देवाला कसल्याही प्रकारे विधिनिषेधाची आवश्यकता नाही, मंत्रतंत्राची आवश्यकता नाही, कोणालाही तो देव हुबाहुबी भेटतो. म्हणून संत तुकाराम महाराजांना विठ्ठल हा एकमेव पर्याय होता. आणि कुठंतरी या संघर्षामध्ये बळ असावं, कुठंतरी बळ निर्माण व्हावं, म्हणून संत तुकाराम महाराजांनी सर्वात मोठा आधार घेतला होता, तो म्हणजे विठ्ठलाचा. मित्रो, आज आपण इथंच थांबणार आहोत. आपला पुढचा विषय राहणारे संत तुकाराम महाराजांचा देव पांडुरंगच का.